हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक कृषीची लॉग. आणि हा लॉग मी जोडून घेतलेला आहे अंगारकी चतुर्थीच्या दुपारचा. म्हणजे सकाळची माझी पूजा झाली आणि त्यानंतर मग मी फराळ केला आणि त्यानंतर आले मी हा जो माझा प्लॉट राहिला होता एवढा भाग, तर म्हटलं तिथं आता हे खूप गवत वाढलेलं आहे, हे काढून घ्या. सकाळी काही जमलं नाही कारण सकाळी मी लवकर उठून म्हणजे घरबीर आवरलं आणि लवकर पूजा करायला बसली होती. आणि त्याच्यानंतर मग आता ह्यामध्ये आले आणि हे गवत तसं आहे ना, गवत होतं. इथं काही केनपाट नव्हतं. केनपाट असतं तसं पटपट पटपट उपटलं असतं, पण इथं ते गवत म्हणजे मला खुरपावं लागत होतं. आणि एक प्रकारे बरं होतं, कारण कसं आहे ते ओलं पण होतं, म्हणजे जमीन थोडीशी ओली होती कारण आदल्या दिवशी थोडासा पाऊस पडला होता. पण आज म्हणजे जरा थोडंसं निब्बरच वाटत होतं, म्हणजे कारण दिवसभर चांगलंच ऊन होतं ना. त्यामुळे आता म्हटलं सावलीमध्ये जेवढं होईल तेवढं काम करून घ्यायचं आणि बस. मग नंतर कंटाळा आला का मग जाऊया, कारण काही आजच होईल हे एवढं शक्य वाटत नव्हतं, कारण खूप गवत होतं आणि ते खूप खोलवर त्याची मुळं गेलेली होती ना. कारण जितकं उंच जेवढं वाढतं ना तेवढं खोलवरसुद्धा त्याची मुळं असतात आणि ते सहज उपटलं जात नव्हतं. तर ते जे काढावं लागायचं, म्हणजे मी हाताने जर काढायचे ना तर ते खुरडलं जात होतं. त्याच्यामुळं मला आहे ना खुरपं लावावंच लागत होतं. आता इकडचं झाल्यानंतर मला पाठीमागचं पण करायचं आहे, अवतीभोवतीचं करायचं आहे आणि मातीसुद्धा लावून द्यायची आहे. म्हणजे जिथं जिथं आंब्याच्या झाडाला किंवा इतर झाडांना आळे केलेले आहे त्यांना माती लावायची, म्हणजे असे छान दिसत. पण कसं असं एक मन म्हणतं की पाऊस अजून आला तर सगळं जेवढं मी मेहनत केली ती सगळी मेहनत वाया जायला बसली. तर आता इकडचा सगळा भाग झालेला आहे आणि इकडचा जो राहिलेला आहे तो इकडं तर फार म्हणजे गवत विचारायला सोय नाही, उपटलंच जात नव्हतं लवकर. शेवटी इथं मी जवळजवळ मला असं वाटतं पाऊण तास इथंच लागलेला होता मला. आणि हे एवढं सर्व करायला जवळजवळ 1 तास लागला होता. एवढं पूर्ण काही शक्य नाही कारण ऊन पण खूप लागत होतं आणि सावलीत पण येत होती. आता म्हटलं की आता राहू द्यावा, सकाळचं करता येईल, कुठं जायचं आहे आपल्याला, आता हे एवढंच काढायचं आहे. कारण बरंच आपण तर काढूनच घेतो आहे, असं मध्ये बसलं का बाहेर आलो का बसलं का काढतोच. राखी पौर्णिमेच्या वेळेस गेली होती, त्यावेळेस ड्रेस घेऊन गेली आणि सचीला हे मी जेवढं घेतलं होतं यात्रेमध्ये ते सर्व घेऊन गेली होती. तर सचीला ड्रेस खूप आवडलेला आहे आणि सचिनने मला फोन केला होता, दीदी आता मला खूप तुझा ड्रेस आवडलेला आहे. आणि मग तिने घातला आणि ते फोटो पण शेअर केला इकडं. आणि म्हटलं चला, आला तिला पूर्ण म्हणजे पायापर्यंत आला आहे. मग काही दिवसांनी जाईल तो गुडघ्यापर्यंत, पण ठीक आहे ना. चला इथून इथपर्यंत काढलं आणि तिकडचं निम्म काढलं आणि हे मधीच एवढं ठेवलं. आता हे उद्या करते, मी नंतर करते, ते एवढं राहिले. तर आता हे असं छान वाटतं काढल्यावर सगळं गवत. अजून पाठीमागचं तर लई आहे, पाठीमागचं काढावं लागेल. फांद्या बाबा 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 किती वाढले फांद्या, अरे बापरे लईच गवत वाढले. सकाळचं वातावरण म्हणू आली म्हणू. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक कृषीची लॉग. आता मी ही काय करते, सर्व भाजीची तयारी करते. आणि आज भाजी काय बनवणार आहे, म्हणजे मी मिक्स भाजी बनवणार आहे. तर ही गवार उरली होती, म्हटलं आता चला आता ही गवार ही करून घ्या. आणि ढोशाचं माझं दळायचं राहिलं आहे, ते पण दळून घ्या. तर मिक्स भाजी करणार आहे मी. आणि आता तुम्हाला दाखवते मी हा घातलेला, हे घेतलेला ड्रेस असा याच्यासारखा वाटतं ना, कराटे टाईप वाटतोय हा. माझ्या मुलाकडं होता ना, आता मी कशावर म्हणते कराटे टाईप,
सोनू लहान होता ना, त्या कराटेमध्ये त्याने भाग घेतला होता. त्याने असा ड्रेस आणला होता पण तो पांढरा होता. पण हे सर्व म्हणजे जे काय म्हणतात ना, अशी ठेवत बिलकुल अशीच होती. तर आणि हे जत्रेच्या बांगड्या घातल्या कशावर आहे याच्यावर सुद्धा मॅचिंग होत आहे. मी सगळे आता मी काय करते, भाजीची तयारी करते आणि तुम्हाला रेसिपी दाखवते. आईला घेतला होता, आई काही घ्यायला म्हटलं आता जाऊ द्या, केली वापरायला सुरुवात. कधी तो कधी हा. आणि चांगले ड्रेस असल्यावर आहे ना ते तेलकट इतकं उडताना अनावधानी आपण कसं स्वयंपाक करता करता ते बरोबर हाताशी पुसले जातात. चला आता मी दाखवते आता काय काय तयारी केलेली आहे. तत्पूर्वी मी हे गेलं त्याच्या अगोदर देवपूजा केली. देवपूजा राहिली होती माझी आणि म्हटलं देवपूजा करून घ्या. आणि हे सगळं वाटण केलं मी. आता याच्यामध्ये मीठ टाकते. मीठ नंतर टाकते, आधी घेते सोडा टाकून. संध्याकाळी होतील हे. पण भाजी पण अशी थोडीच करणार आहे. तर चला काय काय तयारी केलेली आहे मी दाखवते. ही गवारी जी होती ती कवळी कवळी तुम्ही त्या दिवशी बघितली, दाखवले मी तुम्हाला. तर ती निवडून घेतली सकाळीच, पाण्यामध्ये भिजत घातली. आणि मिक्स भाजी करणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय टाकणार आहे तर हा बटाटा थोडेसे मोठे मोठेच फोडी घेतलेले आहे. तर हे कापून मी ठेवलेले आहे. ते पण सालीसकट कापलेले आहे, त्याची साल नाही काढली. आणि हे कढीपत्ता, कोथिंबीर आता नाही आहे, कोथिंबीर पण ॲड करायची असते पण आता. आणि लसूण सोलून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये खोबरं, शेंगदाणे आणि 2-3 पाकळ्या लसूण असं मिक्स करून मस्तपैकी हे केलेलं वाटून घेतलेलं आहे. चला आता भाजी सुरुवात करते. भाजीला काही आता खूप अवघड नाही, फक्त मी काय करणार आहे, भाजी फोडणीला देऊन टाकणार, म्हणजे फोडणीला देईल आणि त्याच्यानंतर शिजली का नाही हे तुम्हाला समजेलच की नाही, मग तेवढं सांगणार आहे. आता बाकीचं लागन, पिवळा मसाला लागन आणि मीठ लागन. आणि आता मी काय करते, भाजीला घेते टाकून. अर्थात म्हणजे आता हे सगळं करायचं म्हटल्यानंतर तेल तर हवंच. तर तेल घेतलेलं आहे. आता चला मी डायरेक्ट तुम्हाला जवळून दाखवते. आता तेल टाकलंय. आता त्याच्यामध्ये अर्थात आता जिरे मोहरी पाहिजेलच. तर तेल तापतंय, जरा बघू तेल तापलं का. ही मोहरी 1 चमचा. कधी पण आहे ना जिरे आणि मोहरी ज्यावेळेस आपण टाकतो ते एकत्र नाही टाकायचे, पहिली मोहरी टाकायची. मोहरी थोडी तडतडायला वर आली का मग लगेच जिरे टाकायचे. कारण हे जिरे ना तेव्हाच काय होतात, तळले जातात, म्हणजे असं फोडणी बसते. आणि हे मोहरीला जरा टाईम लागतो. मग दोन्ही एकत्र केलं का, दोन्ही एकत्र जर टाकलं तर काय होतं की हे जिरे जे जळण्याची शक्यता असते. चला हे झाले तर टाकलं लगेच आले की नाही वर. आता याच्यामध्ये टाकलं आहे, हे लगेच टाकून देतो. कढीपत्ता टाकलेला आहे. त्याची तडतड उडत आहे. हे जे थोडेसे बटाटे याच्यामध्ये तळून घेतल्यासारखं सगळं कढई भर तेल झालं. ते कढीपत्त्याचं देत नाही राहतं. आता हे झालेलं आहे, म्हणजे शिजणार तर आहे ते नंतर. हा जो मसाला आहे ना, हा मसाला सगळा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यामध्ये मी हळद नाही टाकणार, मला बिना हळदीची छान वाटते म्हणून मी हळद टाकणार नाही आहे. अशीच करते. जाऊ द्या, टाकणार होते पण म्हटलं जाऊ द्या. आता तेव्हा 1 चमचा आता धणे, आपला कोथिंबीर नाही म्हणून धणा पावडर टाकली आहे. आणि 1 चमचा टाकलेली आहे. आणि हे टाकलं आहे मीठ चवीपुरतं, याच्यातच देते टाकून. आता गवार टाकून दिलेली आहे याच्यात कवळी कवळी, तेव्हाच होऊन जाईल ती. आता हे मसाल्यातलं आपलं मिक्सरमधलं पाणी त्याच्यामध्ये दिलं टाकून. ती भरपूर झाली. हळद टाकल्यावर म्हणजे त्याचा पिवळा कलर एवढा खास नाही वाटणार ना, म्हणून मग मी रद्द केलं ते. आणि आता
जास्त काही नाही. मी तो जो मसाला आहे ना तो काही असा कोरडा कूट नाही केलेला, अगदी म्हणजे पाण्यामध्ये दळून घेतलं होतं, थोडं पाणी टाकलं होतं. तर मग ते कसं, तर झिरका हा प्रकार माहिती आहे का तुम्हाला, ज्याला शेंगदाण्याचं पिठलं पण म्हणतात. तर ती चव जशी लागते ना अगदी त्या पद्धतीने असं हे केलं का, मसाला वाटला ना तर अशी चव लागते भाजीला. तर आता भाजी शिजल्यानंतर आता काही नाही, आता बस आता भाजी शिजली का आपली ही जी आहे मिक्स भाजी, कोणती, बटाटा आणि गवारच्या शेंगाची मिक्स भाजी ही झाली असं समजायचं. फक्त शिजली का झाली, बाकी काय आता नाही काही करायचं. चला मग आता शिजली का नाही, आता हे कसं आहे तुम्हाला माहितीच आहे. घेते आता आवरून, पुन्हा जायचं ते मोटरच, पुन्हा जायचं इथे मोटर चालू होत नाहीये. म्हणजे काकाने विचारते, आता करते मी याचा व्हिडिओ कॉल करून दाखवते. मग व्हिडिओ पडेपर्यंत तोपर्यंत आलेले पण असतील ते. तर ह्याच रविवारी येणार आहे किंवा त्या अगोदर येणार आहे. चला त्याच्यावर मस्तपैकी झाकण ठेवून देते. मग तर हे कसं दुपारपर्यंत हा ड्रेस घालन म्हणजे संध्याकाळपर्यंत, पण गवत काढायच्या वेळेस मला हा ड्रेस काही घालता येणार नाही. कारण कसं त्यावेळेस सगळ्याची माती, आता तिथं ओलं ओलं खूप आहे ना, त्याच्यामुळं ते माती खूप लागणार आहे. त्याच्यापेक्षा मग मी नाही घालणार आहे, वरून गाऊन घालन आणि मग काम करा याच्यावरूनच, किंवा हा काढून ठेवणार गाऊन घालन. चला मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली झाल्यावर कमेंट करा. सकाळी काढणार होते रांगोळी पण केलं रद्द, आणि मग त्याच्यानंतर मग काढलं हे इथपर्यंत गवत काढलं, अजून तिकडचं राहिलंय. आणि आता लागली पावसाला सुरुवात, म्हटलं आता आहे ना पहिले ते काढून घ्यावा, पण पाऊस पण आता यायला लागलेला आहे. मग आता बघते आता थोड्या वेळाने बघते आता थोड्या वेळाने. आता आहे ना मला केस आहे ना कलप करायचं आहे, केस पण पांढरे होत आलेले. आभाळ दाटलाय, कालच पाऊस नव्हता बरं का, काल पाऊस नव्हता, बाकी मग रोज थोडा 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 पाऊस पडायचा. आणि तिथं एवढंच काय ठेवलं काय माहिती, मी थोडंसं जरा काय काढायचंच होतं ना. त्याचं दुपारी पाहते. आता किती 12 वाजले, जेवण झालं आत्ताच बसले. तसा पाऊस नाही बरं काय एवढा, फक्त दिसतंय आभाळ नुसतं थेंब 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 आलं. पण हे पण किती काळं काळं आभाळ आहे. आता इकडं मी काढलं होतं ना, पुन्हा वाढलं इकडं, हे इथूनच काढलं होतं ना असं. चला जसं होईन तसं तसं काढत जावं. पाठीमागचं अजून राहिलं आहे, पाठीमागले भरपूर आहे. इकडे सुरुवात झाली. आता गजगज खूप झालं ना, पाऊस आला खूप गजगज झाला ना, तर आज रद्द करते आणि मग उद्या सकाळी काढान मी, म्हणजे 3 दिवसाचा लॉग होईल. आणि कालचा अंगारकी चतुर्थीचा थोडासा मी दुपारनंतर सुरुवात केली, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा म्हणजे 13 तारखेचा, आणि उद्या राहील 14 तारखेचा. असं 3 दिवसाचा एक मिळून करते मी, म्हणजे 12, 13, 14. तर नाहीतर मग इथं स्टॉप करते. असं अगदी छोटे छोटे लॉग होतात, 10, 11, 12 मिनटाचे, आणि कधी कधी 20 मिनटाचे लॉग होतात. तर 20 मिनटाचे असो नाही तर 10, 11, पण स्किप न करता पूर्ण 5 कारण मी रोज रोज टाकत नाही, दिवसात टाकते, किंवा दिवसातून मी 2-2, 3-3 टाकत नाही. त्याच्यामुळं व्यवस्थित बघत चला. चला आता मग पावसाला मस्त सुरुवात झाली, थंड थंडचं वातावरण. त्याच्यानंतर मग हे आता आहे, मग कसं पाऊस पडला म्हणजे मग कसं हे ओलसर ओलसर असल्यावर गवत काढायला पण भारी वाटतं. असं ते उभतच जाणार आहे.